हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मस्त ना, मजेत ना? मी पण मस्तच आहे. तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना शुभ सकाळ. तर आत्ताचे वाजलेले आहेत 8 आणि मी आत्ताच उठले, थोडा वेळ झाला उठून. कारण की शाळांना सुट्टी असल्यामुळे मुलं पण उशिरा उठतात आणि मी पण उशिराच उठते थोडं. तर आत्ता मी स्वयंपाकाला भिडणार आहे. अजून मुलं उठायची आहेत, तर ते उठायच्या अगोदर मी माझा अर्धा स्वयंपाक आणि नाश्ता बनवून तयार असतो. ते एकंदरीत 9:30च्या जवळजवळ उठतात. आणि आता आंघोळ करायसाठी मी पाणी तापवायला ठेवलं आहे, त्याच्यावर झाकण नाही ठेवलं आहे, त्याच्यावर झाकण ठेवून घेते. तर आज मी शेवग्याची भाजी करणार आहे. ही चिमणी मस्त ओरडू लागलेली छान. मी काय करते, माझ्या गॅलरीच्या इथे ना कळपावर तांदूळ ठेवते. आता ती खाऊन मस्तपैकी तिचं पोट भरलेलं आहे ना, तर जाऊन तारावरती चिव चिव करत आहे. तर आता मस्तपैकी स्वयंपाकाला भिडते. त्याच्या अगोदर आज नाश्ता म्हणून शिरा बनवणार आहे. भरपूर दिवस झाले शिरा बनवला नाही, मग आज शिऱ्याचाच नाश्ता. पण हा फक्त आमच्या तिघांपुरता, त्याच्या पप्पाला आवडत नाही गोड खायला. तर हा तिघांपुरता मी नाश्ता करणार आहे आणि त्यांच्यासाठी रात्रीचा भात आहे तो परतणार आहे मी, म्हणजे फोडणी घालणार आहे त्या भाताला. त्याच्या अगोदर हे म्हटलं करून घेते. तर चाळून घेतला आधी रवा, कारण रव्यामध्ये ना खूप बारीक बारीक अळ्या असतात. आणि मग शेवगा थोडासा नाही का त्याच्यामध्ये मीठ टाकून ते उकडायला ठेवते. तर आता शिरा पटकन बनवून घेते. खूप दिवसांनी आज शिरा बनवणार आहे. तर मुलांना पण खूप आवडणार आहे. भरपूरच दिवस झाले, म्हणजे खूप दिवस झाले, 3-4 महिने झाले असं मी शिरा बनवला नाही घरामध्ये. कारण की रात्रीचा जो भात असतो तोच आम्ही परतून सकाळी खातो. त्याच्यामुळे वेगळा नाश्ता काही करण्याची गरज पडत नाही. एकतर फोडणीचा भात किंवा मग डोसा, हे दोनच पदार्थ आमच्या घरामध्ये नाश्ता म्हणून जास्त बनतात. तर आज थोडंसं त्यांना वेगळं म्हणून शिरा बनवते. तर शिराला आता मस्त भाजून घेते. म्हशीचं तूप टाकलेलं आहे आणि म्हशीच्या तुपामध्ये आता मस्तपैकी मी रवा भाजून घेणार आहे. इकडे शेंगांना पण उकळी आलेली आहे छानपैकी, शेंगा पण शिजत आलेल्या आहेत. तर सगळे माझे कामं आवरून झालेले आहेत, कारण की मी ते व्हिडिओमध्ये सगळं घेतलेलं नाही आहे स्वयंपाक वगैरे करण्याचं. तर म्हटलं, कारण की ना मध्ये मुलं येतात, त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ घेतला नाही. स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतलं, आंघोळी वगैरे करून घेतल्या मुलांच्या. आणि आता कपडे पण धुवून झालेले आहेत आणि कपडे वाळत घालून फरशी पुसणार आहे. तर चला, आता व्हिडिओ इथेच मी स्टॉप करणार आहे. हे आहे माझं अर्ध्या दिवसाचं रोजचं रुटीन. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप आभार. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, व्हिडिओ इथे स्टॉप करते. बाय बाय.